नमस्कार मित्रहो, मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत विजय गायकवाड. विजय गायकवाड सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सर, जागर मराठी चॅनलवर तुमचं मी स्वागत करतो. आणि मित्रांनो, सांगण्यास खूप आनंद होत आहे की विजय गायकवाड यांना पत्रकार भूषण पुरस्कार 2024 मराठी वृत्तलेखक संघ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं दिलेला आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा मानलेला हा पुरस्कार त्यांना आपल्या नियोजन आयोगाचे माजी सदस्य कुलगुरू भालचंद्र मुनगेकर यांच्यातर्फे यांनी दिलेला आहे. आणि सर, हा पुरस्कार मिळाल्यानंतर तुमची काय पहिली प्रतिक्रिया? नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2024चा पत्रकार भूषण हा पुरस्कार मला दिल्याच्या नंतर मला खूप आनंद झाला. कारण अवघ्या कमी वेळामध्ये म्हणजे जवळपास माझं वसई विरारमध्ये मी 2010 पासून या ठिकाणी आलो होतो आणि तेव्हापासून मी ह्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतलं होतं. आणि या अगदी 12 ते 13 वर्षाच्या काळामध्ये मला पत्रकार भूषण या पुरस्कारांना सन्मानित केलं. त्याबद्दल मला, माझ्या परिवाराला आणि माझ्या मित्रपरिवाराला सर्वांनाच याचा खूप मोठा आनंद झाला. कारण हे एक सर्वोत्कृष्ट पत्रकारितेमधला पुरस्कार होता. विजय सर, तुमचा हा जो प्रवास आहे तो आपल्या चॅनलला माहिती करायला म्हणजे प्रेक्षकांसाठी जाणून घ्यायचा आहे. तुमचा हा म्हणजे तुमची फॅमिली बॅकग्राऊंड किंवा बालपणासंदर्भात थोडी माहिती द्याल? बघा, असं की माझा जन्म 5 एप्रिल 1977चा आहे. मी परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे जिथं बोथी नावाचं, त्या बोथी गावामध्ये माझा जन्म झालेला आहे. आणि आमची सर्व परिस्थिती जी आहे ही अतिशय नाजूक आणि गरिबीची. शेतीमध्ये काम करून वडील वगैरे सगळं हे करायचे, बैलगाडी, वडील मशीनचा वगैरे व्यापार करायचे. आणि अशा अवस्थेमध्ये एका गरीब घराण्यामध्ये आम्ही सगळं, माझं 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण हे माझं त्याच परिसरामध्ये झालं, जिल्हा परिषद शाळेमध्ये, जी की गावची जिल्हा परिषद शाळा असते त्या ठिकाणी. त्याच्यानंतर वडील म्हशी आणि बैलांचा व्यापार करायचे. त्याच्यामुळं मग आम्हाला, मी 4थीला असतानाच आम्ही तालुक्यावरती राहायला आलो एका. तिथं आम्ही राहिल्याच्या नंतर वडिलांनी पुन्हा 4थीला मला पुन्हा हॉस्टेलमध्ये टाकलं. आणि तिथं आमचे खासदार TM सावंत म्हणून आहेत, त्यांची एक हॉस्टेल होतं. त्या 4थीला मला त्या हॉस्टेलमध्ये टाकलं. तर मी 4थी ते 7वी पर्यंत त्याच हॉस्टेलमध्ये माझं शिक्षण झालं. शिक्षण हे पूर्ण आश्रम शाळेमध्ये झालं. हॉस्टेलमध्ये राहायचं आणि आश्रम शाळेमध्ये, कारण आमच्याकडे त्यावेळेस कुठलीही अशी व्यवस्था नव्हती. आश्रम शाळेशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. आणि तालुका आणि ग्रामीण भाग हा मोठ्या प्रमाणात बस किंवा असं काही हे नव्हतं. तर माझं म्हणजे 5वी ते 7वी पर्यंत आश्रम शाळेमध्ये, हॉस्टेलमध्ये हे माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर पुन्हा 8वी ते 10वी गंगाखेड मधलं जे केरवाडी म्हणून गाव आहे, त्या केरवाडी गावामध्ये पुन्हा आम्ही त्या हॉस्टेलमध्येच ठेवलं मला. म्हणून 8वी ते 10वीचं माझं तिथं शिक्षण झालं. आणि घरातली अतिशय वाईट परिस्थिती, आम्हाला म्हणजे कसा मुलगा शिकतोय का नाही शिकतोय हे बघायला वडिलांना पण वेळ नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या ह्याच्यावरतीच शिकत आलो. माझं 8वी झालं, 10वी झालं. 10वीला माझे 2 विषय गेले होते, मराठी आणि हिंदी विशेष म्हणजे. मग ऑक्टोबरला मी ते विषय काढले आणि गंगाखेडला आमचं संत जनाबाई महाविद्यालय आहे, त्या महाविद्यालयामध्ये मी 11वीला माझं ऍडमिशन घेतलं. 11वी 12वी हे आमचं शिक्षण पूर्ण शिष्यवृत्तीवरती झालं. त्यावेळेस 125 रुपये शिष्यवृत्ती मिळायची. तर आम्ही दर महिन्याला शिष्यवृत्तीच्या कॉलेजच्या लाईनला लागून आम्ही तिथं त्या शिष्यवृत्ती घ्यायची. आणि अतिशय म्हणजे त्या परिस्थितीमध्ये म्हणजे शिक्षण काय असतं हे फक्त आम्ही शिष्यवृत्तीवर केलेलं शिक्षण. 2-2, 3-3 किलोमीटर फक्त इंग्लिशच्या क्लासेससाठी जायचं. पण सुरुवातीपासूनच माझा स्वभाव जो आहे, हा घरची परिस्थिती जरी 10 बाय 10च्या रूम मधली असली तरी माझा स्वभाव हा सुरुवातीपासूनच वक्तृत्व स्पर्धा, वादिवाद स्पर्धा, पत्रकारिता क्षेत्राकडे मी सुरुवातीपासूनच अटॅच होतो. आणि मी जवळपास 12वीला असतानाच मी दैनिक महानायक नावाचा पेपर होता, बाबा गाडे त्याचे संपादक होते औरंगाबादचे. तर तो पेपर मी तिथं चालवायला घेतला कॉलेज लाईफ मध्ये असतानाच. तर आमच्याकडे 25 पेपर यायचे. तर त्यावेळेची पत्रकारिता म्हणजे आपण एजन्सी पण घ्यायची, पेपर पण आपण घ्यायचे, पेपर पण आपण वाटायचे आणि पत्रकारिता पण आपण करायची. तर पेपर जरी आमच्याकडे कमी असले तरी मला सुरुवातीपासून एक म्हणजे त्या पत्रकारितेमध्ये स्वतःचं लक्ष घालत असताना आपलीच जर एखादी बातमी छापली तर ती कुणा संबंधी बातमी आहे, तर ती बातमी त्यांच्यापर्यंत आणि त्यांच्या सर्कलपर्यंत कशी पोहोचवता येते याच्या बाबतीत आम्ही जास्त कटाक्षाने बघायचो.
आणि नंतर नंतर वडील तर मजुरी किंवा सर्वसामान्य कुटुंबातले असल्यामुळे आम्ही कसं घडायचं, तर हे काय म्हणजे वडिलांना त्याच्यामधलं काही विशेष नव्हता. आमची गंगाखेडला राहायला आल्याच्या नंतर आम्ही एका झोपडपट्टीमध्ये राहायचो. त्या झोपडपट्टीमध्ये बरेच वातावरण जे होतं ते स्लम एरियातलं वातावरण होतं. आणि तशा वातावरणामध्ये सुद्धा मग मी तिथं म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त भाग घेणे, पत्रकारितेमध्ये जास्तीत जास्त भाग घेणे, स्वतःचं राहणीमान व्यवस्थित ठेवणे, हा माझा म्हणजे परिस्थिती जरी नाजूक असली तरी स्वतःला मी अपडेट करत होतो. आणि मी फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर, तर माझा फर्स्ट इयर, थर्ड इयर आणि या 3 वर्षाच्या काळामध्ये मी कॉलेजमधून वादिवाद स्पर्धेमध्ये जवळपास 5 ते 6 पारितोषिक मी कॉलेजला मिळवून दिलेले होते. वादिवाद स्पर्धेमध्ये आमच्याकडे जनाबाई कॉलेजला 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक स्पर्धा व्हायची. आणि त्या स्पर्धेमध्ये म्हणजे 4 वर्षाच्या नंतर मी त्या कॉलेजला फर्स्ट प्राइज सांघिक मिळवून दिलं होतं. त्याचा विषय होता लोकशाही संवर्धनासाठी आजची राजकीय परिस्थिती योग्य की अयोग्य. आणि ह्या बाबतीत आम्हाला जे प्राध्यापक असायचे, कारण त्यावेळेसची शिक्षण पद्धती पण एक व्यवस्थित आणि दर्जेदार होती, की त्यावेळेस प्राध्यापकांची मनावर आपलं एक दडपण असायचं, भीती असायची कॉलेज विषयीचं, कॅन्टीन विषयीचं, ह्या सगळ्या गोष्टी एक हे होतं. आणि त्या प्राध्यापकांच्या एका आदरयुक्त जी भीती होती त्याच्यामधून त्यांनी लावलेले जे संस्कार होते ते कुठेतरी आपल्या पुढच्या भविष्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फायदेकारक होत होते. विजयजी, मग वसई विरारमध्ये कसं काय तुमचं आलात आणि इथे मग तुमची पत्रकारिता कशी बहरत गेली याच्यावर, आणि मुंबईची पत्रकारिता याबद्दल थोडी माहिती द्या. बघा सर, कसं आहे माहितीये का, ह्याच्यामध्ये मुळात म्हणजे मी ज्या परिसरामध्ये राहायचो त्या परिसरामध्ये एकतर आमच्याकडे रोजगार नव्हता, नोकरीची लागेलच का ह्याची गॅरंटी नव्हती. मी गावाकडे असताना सुद्धा संबोधी अकादमीमध्ये, भीमराव हत्यागिरीची संबोधी अकादमी आहे, त्याला मी जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करायचो. मग तिथं मोर्चे वगैरे काढले, पत्रकारिता करत गेलो, पण आर्थिक सोर्स जो आहे तो मिळत नव्हता. मला त्यावेळेस गावालाच असताना 2 मुली होत्या, आणि मुली असताना मग त्यांचं शिक्षण, त्या सगळ्या गोष्टीचं जर हे बघितलं, एकीकडे राजकारण, पत्रकारिता, समाजकारणामध्ये आपलं नाव चांगल्या पद्धतीनं होत होतं, पण दुसरीकडे बघितलं तर घरची परिस्थिती खालावत जात होती, आर्थिक परिस्थिती उभी राहत नव्हती. मग मी ठरवलं की बाबा मला आता इथं नाही राहायचं, शेवटी आपल्याला आपला प्लॅटफॉर्म चेंज करायचा आहे. मग तो प्लॅटफॉर्म चेंज करायचा तर कुठे जायचं, तर मग जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ. जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं तर मग राहण्याची व्यवस्था कशी, उद्योग म्हणजे रोजगाराचं कसं काय. मग परभणीला यायचं ठरवलं, मग परभणीवरून रूम पण केली मी. तिथून नंतर म्हटलं की इथं नाही आपलं जमणार, मग आपण औरंगाबादला जाऊ. औरंगाबादला जाऊ तर औरंगाबादला कुठे राहायचं. मग असं ठरत शेवटी मुंबईला यायचं ठरलं. मग मुंबईला यायचं ठरलं तर माझी सासरवाडी होती दहिसर केतकीपाड्यामध्ये. तिथं येऊन सासर कंपनीला सांगितलं सासरवाडीतल्या की सासूला ते मला इथे राहायचंय, कुठे करू. तर त्यांना खरं वाटत नव्हतं. ते बोलले बाबा माझ्याकडे राहतात, त्यांचा पण रूम अगदी 10 बाय 10चा आताच्या अवस्थेत, आणि आपल्याला काय राहायचं नव्हतं. मग शेवटी एक नातेवाईकांच्या माध्यमातून मी विरारमध्ये आलो, आणि विरारमध्ये आल्याच्या नंतर आमच्या सासूची मावस भाऊ वगैरे इकडे राहायचे, त्यांच्या मार्फत एक रूम केला. रूम करून 8 जानेवारी 2010ला मी इथे आलो. इथे आल्याच्या नंतर कॉमन गॅलरी मधले जे रूम होते तिथं मी 2,500 रुपये महिन्याने सुरुवातीला पैसे केलं. जेव्हा मी इथं आलो तेव्हा मात्र इथं विरार वसईचं ईस्ट कुठे आहे आणि वेस्ट कुठे आहे हे मला काही माहित नव्हतं. जेव्हा तरी पण मग माझा संघर्ष सुरू होता की मग इथं आपला क्राईम संध्याचे आपला लक्ष्मण पाठोळे असतील, ते माझे पहिले मित्र झाले. मग नंतर आपले आशिष राणे, ह्या सगळ्या गोष्टीचा हे होत गेले. त्याच्यानंतर मग आपले वसई समताचे सुरेश कामत सर असतील, आपले अनिलराज रोकडे असतील, त्याच्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये ही माझी मित्र कंपनी झाली. नंतर मग मी त्या मित्र कंपनीनी अनिलराज रोकडे, सुरेश कामत सर, ह्या दोघांनी म्हणजे त्या वेळेमध्ये माझ्यातलं एक टॅलेंट बघून त्यांनी मला मदत करत गेले. म्हणजे पत्रकारिता मग मला तिथं इथल्या वातावरणाला, कारण ऑलरेडी माझ्याकडे प्रशासन यांच्यासोबत कसं राहायचं हे माझ्याकडे ऑलरेडी नॉलेज होतं, मला फक्त प्लॅटफॉर्म पाहिजे होता. तर ह्या लोकांच्या माध्यमातून तो प्लॅटफॉर्म मिळत गेला. त्याच्यानंतर मग मी इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या ग्रुप सोबत प्रेस क्लब ऑफ वसई विरार, मग त्याच्यामध्ये आमचा प्रभाकर कुडाळकर असेल, अनिल पटेल, प्रवीण नलावडे, प्रशिमजित इंगळे, प्रतीक ठाकूर, ही सगळी गँग मला त्यावेळेस म्हणजे पत्रकारिता क्षेत्रामधली जी टॉपला गँग होती, तर ह्या सर्वांसोबत माझे रिलेशन आले.
आणि या रिलेशन मधून माझी पत्रकारितेला एक दर्जा मिळत गेला. आणि जवळपास 13 जुलै 2010लाच मी सकाळ सारख्या एका ब्रँडमध्ये लागलो. वा. सकाळला जसे मी ब्रँडला लागलो की मला फक्त प्लॅटफॉर्म पाहिजे होता, आणि मग त्या सकाळच्या माध्यमातून मी स्वतःच्या पत्रकारितेला डेव्हलप करत गेलो. डेव्हलप करत असताना मग मी ज्यावेळेस मला TV9 इलेक्ट्रॉनिक मीडिया ही माझ्या आयुष्याला कधीही माहित नव्हतं. मी फक्त स्वप्न बघायचो की मला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करता येईल का, आपल्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती त्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या स्क्रीनवर जाऊ शकतो का, हे फक्त मी स्वप्न बघायचं. कारण आमचं हे सर्व सर्कल प्रभाकर वगैरे सगळं एकत्र असल्यामुळं योगायोगानं मंगेश कराळे होता TV9ला, आणि मग त्या मंगेश कराळेनं सोडल्याच्या नंतर जागा वॅकंट राहिली. प्रभाकरचा एक मित्र होता, मग त्या प्रभाकरच्या मित्रांना प्रभाकरला सांगितलं की बाबा TV9ला पाहिजे. तर त्यावेळेस माझ्याजवळ 2 ऑप्शन होते की एक IBN ला पण मला संधी होती आणि TV9ला पण मी त्यावेळेस स्वीकारलं TV9. कारण TV9ला बातम्यांचा स्कोप होता, आपल्याला काम करायला संधी होती, आणि त्याच्यामुळे मी TV9 घेतलं. मला बरेच जण मित्रांनी सांगितलं अरे TV9 मध्ये तू शक्य नाही होणार. मला TV9 मधली म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाची पत्रकारिता माझ्या इथल्या मित्रांनी शिकवली. प्रसेनजीत इंगळेंनी मला व्हिडिओ कसे घ्यायचे हे शिकवले. प्रभाकर कुडाळकरनी मला स्क्रिप्ट कशी लिहायची ही शिकवली. आणि प्रत्येकाला असं वाटत होते की हा टिकेल का नाही, हा पत्रकारितेमध्ये राहील का नाही, हा एक प्रश्न होता सगळ्यांना. प्रत्येक जण बोलायचे. पण मी या घेतलेल्या जबाबदारीला मी स्वतःला ती निवळ पत्रकारिता नाही समजली, तर ती माझी जबाबदारी समजली. आणि त्या जबाबदारीला मी स्वतःला एवढं स्ट्रगल केलं की आज मला ते WPT काय म्हणतात, कशाला वाकथ्रू कसे असतात, त्याच्यानंतर 1 to 1 काय असतो, मिड PTC काय असते, हे काहीही माहित नव्हतं. अशा शून्यामधून मी पत्रकारितेला सुरुवात केली. आज 2019चं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, त्यावेळेस योगायोगानं त्यांना मला मुंबईमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आमचे आदरणीय मोहन सर आहेत, त्याच्यानंतर आमचे उमेश कुमार सर आहेत. या सगळ्यांनी मला ह्याच्यामध्ये काम करायची संधी दिली, आणि तिथं पण मी माझं टॅलेंट दाखवू शकलो चांगल्या पद्धतीनं. आज मी वसई विरारसाठी TV9चा रिपोर्टर म्हणून काम करायचो. नंतर सकाळला मी पूर्ण क्राईम बघतो. ह्या सगळ्यामध्ये मी काम करत असताना मला म्हणजे डीप मध्ये जाऊन आणि स्वतःची नैतिकता सांभाळून ह्या गोष्टी मी काम करत गेलो. आणि त्याचा रिझल्ट असा झाला की आज इथला राजकारणी असो, समाजकारणी असो, साहित्यिक असो, कोणीही असो, की मला म्हणजे माझं मन असं सांगतं की बाबा कोणीही प्रत्येक जण मला बघत असताना असं म्हणतो की बाबा हा आपला आहे. म्हणजे असा कोणी वैयक्तिक लेवल लावेल किंवा म्हणजे पत्रकारिता करत असताना मी कधीच द्वेषातून पत्रकारिता नाही केली, किंवा आपण कधीच हा माझा म्हणजे ह्याला मुद्दाम डॅमेज करण्यासाठी पत्रकारिता. तर समाजातल्या प्रत्येक घटकाला आपल्याकडून न्याय देता यावा, आणि तो न्याय त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असावा. त्याला न्याय मिळेल का न मिळेल हा भाग नंतरचा, पण आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्याला देण्याचा प्रयत्न करावा, ही एक नेहमी मी भूमिका ठेवली. आणि त्या भूमिकेमधून काम करत आलो. त्याच्यामुळे त्याचा मला ह्या पत्रकार भूषण पुरस्काराने त्यामुळं मला तो सन्मान झाल्यामुळं मला असं वाटलं की कधीतरी आपण चांगल्या कामाची पोचपावती आपल्याला कुठेतरी मिळते, आणि ती मला मिळाली. विजयजी, मी तुमची फेसबुकवर पोस्ट पाहिली होती, सुशांत सिंग राजपूतचं पण तुम्ही कव्हरेज केलेलं, म्हणजे अगदी तिथे जाऊन तुम्ही जेवलेला फोटो वगैरे दाखवले. तर मग 2019 नंतर जे सत्ता नाट्यांतर झालं, तर हे पण तुम्ही मुंबईला जाऊन कव्हर केलेलं. तर काय बघता आर्यन खानच्या केस संदर्भात पण तुम्ही काय भाष्य कराल, हे कसं काय म्हणजे बदललेले चेंजेस? बघा कसं होतं की 2019च्या नंतर या ठिकाणी सत्तानाट्य सुरू झाले. नंतर सुशांत सिंगचं प्रकरण आलं, त्याच्यानंतर आर्यन खानचं तर ड्रग्सचं प्रकरण आलं, आणि त्यावेळेस पत्रकारितेमध्ये खूप धावपळ सुरू झाली. मग आपल्याला काय कसं जेवायला वगैरे मिळत नाही. तुम्ही जे बोललात किंवा तुम्ही फुटपाथवर बसून ती पोस्ट टाकलेली, तर ते खरं होतं. कारण काय होतं की तो सर्व VIP एरिया होता, आणि VIP एरियामध्ये आपल्याकडे एवढ्या मुवमेंट नव्हत्या की त्या मुवमेंटमध्ये आपण कुठेतरी जाऊन बाहेर चांगल्या ठिकाणी जेवू शकतो. आणि दुसरी गोष्ट, आपण तो स्पॉट जो आहे हा स्पॉट आपण तिथून हलू शकत नव्हतो. मग जे जवळचा जो डब्बा आहे, मग जिथं मिळेल तिथं आपण बसणे आणि तिथं डब्बा सोडणे, खाणे. त्याच्या पाठीमागे एवढंच होतं की मोमेंट, कारण त्या सर्व मोमेंटमध्ये आपण एवढे बिझी शेड्यूल मध्ये निघून जातो की आपण कुठे बसतोय, कसं बसतोय हे काय त्याच्यामध्ये भान नसतं. आणि म्हणून ती काय एक नॉर्मली एक एन्जॉय म्हणून टाकलेली पोस्ट होती की पत्रकारितेमधलं सुद्धा जीवन काय आहे
हे एक सहज असं दाखवलेला हा प्रसंग होता तो. पण त्या काळाच्या नंतर जी पत्रकारितेमधली एक धावपळ सुरू झाली, परंतु ही जी बदल एकडे सत्तानाट्यामध्ये जरी बदल झालेला असला, पत्रकारितेमध्ये जरी बदल झालेला असला, पण या सगळ्या सत्तानाट्य आणि बदललेल्या पत्रकारितेमध्ये काम करत असताना जो आनंद मिळाला, तो आनंद निश्चितच आपल्याला बरंच काही शिकून जाणार होता. कारण त्याच्यामध्ये तुमची धावपळ कशी असते, तुमची जेवणाची व्यवस्था कशी असते, तुम्हाला कसं एखाद्या नेत्याला गाठायचं असतं, त्या नेत्याकडून तुमचे प्रश्न कसे वधवून घ्यायचे, आपल्याला जे अपेक्षित कसा प्रश्न आहे, किंवा आपल्याला सध्याच्या राजकीय घडामोडीवरचा प्रश्न आपल्याला काय पाहिजे आणि तो लोकांपर्यंत तो प्रश्न कसा गेला पाहिजे, हे काही बरंच काही ह्या बदलत्या ह्याच्यामध्ये शिकायला मिळालं आणि त्याचा खूप मोठा मला आनंद आहे. विजयजी, नुकतंच विरारमध्ये शोध मराठी मनाचा जागतिक मराठी अकादमी तर्फे कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आलेले. तो जो एक प्रश्न होता तुम्ही विचारलेला, तो राज्यभर नव्हे तर देशभर त्याचं गंभीर विषय झाला, तर काय एकदम त्याचं तेव्हा तो काय फार म्हणजे आपल्या नजरेमधला काय असा फार गंभीर विषय नव्हता की, परंतु सध्याच्या देश पातळीवरचा जो विषय चालू होता की एकीकडे म्हणजे जिथं रामाचं मंदिर अयोध्येमध्ये उभं राहतंय, हे आपल्या सर्व भारतवासियांसाठी सर्वांसाठीच एक अभिमानाचा प्रसंग होता तो. आणि परंतु एकीकडे हा विषय एवढा मोठ्या प्रमाणामध्ये चालू असताना की ज्या धर्मामध्ये हिंदू धर्माचं जे सर्वोच्च स्थान असणारे जे 4 शंकराचार्य होते, जे 4 पीठांचे शंकराचार्य होते, तर त्या शंकराचार्यांनी या उद्घाटनावरती प्रश्न उपस्थित केले होते आणि निमंत्रण सुद्धा नाकारलेलं होतं. पण तो प्रश्न कारण स्वतः नारायण राणे साहेब हे केंद्रीय मंत्री होते आणि मग त्यांना तो विचारणं मला उचित वाटला. तो अचानक माझ्या डोक्यामध्ये आलेला प्रश्न होता. मलाही अपेक्षित नव्हतं की ते काय बोलणार आहेत तिथं, पण मी त्यांना प्रश्न टाकला तो, तर त्याच्यामध्ये ते अनाधान बोलून गेले की शेवटी शंकराचार्यांचं योगदान काय आहे हे त्यांनी सांगावं. आणि तोच प्रश्न हे सर्व राजकारण्यांनी त्याला मुद्दा पकडला आणि त्याच्यावरून तो जो प्रश्न आहे हा पूर्ण देश पातळीवरच कुठेतरी धार्मिक म्हणजे शंकराचार्यांविषयी असं बोलणं तर थोडस सर्वांनीच त्याचा मुद्दा बनवला. आता तो काय आपण मुद्दाम विचारावा हा नाही, पण पत्रकार म्हणून आपली भूमिका असते की जे समाजामध्ये घडतंय तर ते समाजामधलं घडणारा आपण त्याचं उत्तर घेणं हे अपेक्षित असतं. त्या भावनेतून मी तो विचारलेला प्रश्न होता. विजयजी, तुम्ही देशातल्या एकंदरीतच राजकारणाकडे कसं बघता? बघा, सध्याचं जर राजकारण जर बघितलं तर सामान्यापासून ते सर्वच ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आजची राजकीय परिस्थिती अतिशय गंभीर परिस्थिती आहे. राजकारणामध्ये राजकीय लोकांना जरी वाटत असेल की आम्ही जे करतोय ते खरं आहे, सत्य आहे, पण कुठेतरी या ठिकाणी लोकशाहीची मूल्य असतील, राजकीय लोकांच्या स्वार्थापायी ही लोकशाहीची मूल्य कुठेतरी पायदळी तुडवल्या जातात असं एक सामान्य पत्रकार आणि सामान्य नागरिक म्हणून मला वाटतंय. आणि त्याच्यामुळं कुठंतरी याच्यामुळं म्हणजे राजकारण बदलत चाललंय, राजकारणासोबत आपली पत्रकारिता बदलत चालली आणि ह्या सगळ्या बदलत्या पत्रकारितेमध्ये पत्रकारांची कुठंतरी मुस्कटदारी होते असं मला वाटतं. तर मित्र हो, हे होते विजय गायकवाड, मराठवाड्यातून आलेले आहेत. मी पण मराठवाड्याचा आहे आणि त्यांचा संघर्षमय प्रवास आपण पाहिला. विजयजी, तुम्ही जागर मराठी चॅनलला मुलाखत दिली आज प्रजासत्ताक दिनानिमित्त, मी तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. सदोजी, आपले पण खूप खूप धन्यवाद. आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य एका पत्रकाराला आपण बोलवलात, आपण माझी मुलाखत घेतलात, त्याबद्दल आपलं आणि आपल्या जागर मराठी या चॅनलचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.